खासदार संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर पलटवार केला। फडणवीसांनी जीआरच्या गोष्टी आम्हाला सांगू नये असं राऊतांनी म्हटलं। फडणवीसांनी जीआर काढल्यानं शिवसेनेची स्थापना झाली नाही। संजय राऊतांनी फडणवीसांवर घणाघात केलाय। ठाकरेंच्या उपनेत्यानं अहवाल लिहिला होता असं फडणवीसांनी म्हटलेलं होतं, तर तोच अहवाल उद्धव ठाकरेंनी स्वीकारल्याचं देखील फडणवीसांनी पत्रकार परिषदेत म्हटलेलं होतं। त्यानंतर मात्र आता खासदार संजय राऊतांनी टीकास्त्र डागत पलटवार केलाय। समजा मी एखादा निर्णय घेतला आणि दोन भावांना एकत्रित द्यायचा आहे, तर मी काय असा जीआर काढलाय दोन भावांनी एकत्रित येऊ नये असा ते जीआर काही मी काढलेला नाही। मला अतिशय आनंद आहे जर ते एकत्रित येत असतील तर त्यांनी जरूर एकत्रित यावं, क्रिकेट खेळावं, हॉकी खेळावी, टेनिस खेळावं, स्विमिंग करावं, जेवण करावं, आम्हाला काही अडचण नाही। देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढल्यामुळे काही शिवसेनेची स्थापना झाली नाही आणि देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढल्यामुळे मराठी माणसं एकत्र आली नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी जीआर काढला शिवसेना फोडण्याचा, तरी मराठी माणूस एकत्रच आहे। त्याच्यामुळे जीआरच्या गोष्टी तुम्ही आम्हाला सांगू नका। तर फडणवीसांनी जीआरनं शिवसेनेची स्थापना झाली नाही। संजय राऊतांनी फडणवीसांवर घणाघात केलेला आहे। उद्धव ठाकरेजींच्या कार्यकाळामध्ये जो अहवाल आला होता, जो अहवाल लिहिण्यामध्ये उद्धव ठाकरेजींचा उजवा हात, त्यांचा उपनेता हा होता, ज्यांनी अहवालामध्ये लिहिलं की 1ली ते 12वी हिंदी सक्तीची करा, आणि तो अहवाल उद्धवजींनी कॅबिनेटमध्ये स्वीकारला आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीनं घुमजाव केलं। तरी देखील आम्ही कुठलाही इगो न मानता त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे। आम्ही निर्णय केलाय, आता कमिटी तयार केलेली आहे, समिती ठरवेल। आम्ही कुठल्या पक्षाचं हित बघणार नाही, आम्ही महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित बघू आणि विद्यार्थ्यांच्या हितात जे असेल तोच निर्णय महाराष्ट्राचं सरकार घेईल, कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही। मुख्यमंत्र्यांनी काढला असेल तर लपवतात कशाला? तुमच्या हातात सरकार आहे। बघा, हे खोटारडे लोक आहेत, हे खोटेपणातून सत्तेवर आले। ढोंग हे त्यांचं हत्यार आहे। त्यांच्याकडे दुसरं खोटं बोलण्याशिवाय दुसरं कोणतंही साधन नाही, हे खोटं बोलतात। जर उद्धव ठाकरे साहेबांचा जीआर असता तर आम्ही तो कशाला जाळला असता? आम्ही तुमचा जीआर जाळतोय, तुम्ही आमचा जीआर जाळा ना। उद्धव ठाकरे साहेबांनी जो जीआर काढला असं म्हणताय किंवा काय, तो जाळा ना तुम्ही भाजपवाल्यांनो। आम्ही तुम्हाला जागा देतो जाळायला आझाद मैदानला, किंवा शिवसेना भवनासमोर येऊन जाळा। आम्ही देवेंद्र फडणवीस यांचा जीआर जाळतो। आमचा जीआर असेल उद्धव साहेबांच्या सहीचा, त्यांनी तो जाळावा आणि शिवसेना भवनासमोरच्या गडकरी चौकातून जाळावा। आम्ही त्यांना साफसफाई करून देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।